आजच्या या थोडक्यात आढावामध्ये आपण टेक्निकल ॲनालिसिसमधल्या ऑर्डर ब्लॉकबद्दल जाणून घेणार आहोत. शेअर बाजारात बँका आणि मोठ्या संस्था, ज्यांना आपण स्मार्ट मनी म्हणतो ना, ते एकाच वेळी सगळे शेअर्स खरेदी करू शकत नाहीत. ते टप्प्याटप्प्याने व्यवहार करतात आणि त्यांच्या याच मोठ्या हालचालींचा माग काढण्याची भन्नाट पद्धत म्हणजे हा ऑर्डर ब्लॉक. पहिली गोष्ट, ऑर्डर ब्लॉक म्हणजे नक्की काय? तर हा चार्टवरचा असा एक प्राइस झोन आहे जिथे मोठे इन्व्हेस्टर्स मोठ्या प्रमाणावर खरेदी किंवा विक्री करतात. हे अगदी जंगलातून जाणाऱ्या हत्तीसारखं आहे. ते आपली खरेदी लपवू शकत नाहीत. त्यांचे मोठे ठसे चार्टवर एका झोनच्या रूपात नक्कीच उमटतात. दुसरी गोष्ट म्हणजे याचे प्रकार. याचे दोन मुख्य प्रकार आहेत. पहिला बुलिश ऑर्डर ब्लॉक, जो डाऊनट्रेंडनंतर दिसतो आणि इथून किंमत वर जाण्याची दाट शक्यता असते. आणि दुसरा बेअरिश ऑर्डर ब्लॉक, जो अपट्रेंडनंतर येतो, जिथून किंमत खाली येऊ शकते. आणि शेवटी चार्टवर हा झोन ओळखायचा कसा? तर अचानक आलेला मोठा कॅन्डल मूव्ह आणि त्याआधीचा कन्सोलिडेशन म्हणजेच एकाच जागी थांबलेला किमतीचा झोन शोधा. समजा एखादा स्टॉक 100 रुपयांवरून अचानक 120 वर गेला, तर त्याआधीचा 95 ते 100 रुपयांचा टप्पा ऑर्डर ब्लॉक असू शकतो. पण हो, इथे अतिउत्साही होऊ नका बरं का. हा झोन नेहमी 100% काम करत नाही, त्यामुळे तो सपोर्ट आणि रेझिस्टन्स आणि योग्य रिस्क मॅनेजमेंट सोबतच वापरा. थोडक्यात सांगायचं तर, ऑर्डर ब्लॉक म्हणजे बाजारातल्या मोठ्या खेळाडूंचा असा खरेदी विक्रीचा झोन, जो किंमत वर किंवा खाली नेतो. मार्केटच्या या मोठ्या खेळाडूंच्या पावलांवर पाऊल ठेवून चालायला शिकलात तर तुमच्या ट्रेडिंगची अचूकता नक्कीच वाढेल.